तर मराठीच्या मुद्द्यावर गैरराजकीय एखादं आंदोलन उभं राहत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे सत्ताधारी पक्षांनी विरोधकांनी एकत्र येऊन त्या मुद्द्यावर मोर्चा असो किंवा एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे असं वाटतं. मी त्या मताचा आहे की जर मराठीच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र करून एखादी बैठक लावता येत असेल, एखादा आणखी काही मोर्चा म्हणजे संविधानिक पद्धतीनं, तर आम्ही सगळे सहभागी होणं ते महाराष्ट्राची इच्छाच आहे. जर गुजराती भाषेकरता सर्व गुजरात प्रांत एकत्र येऊ शकतो, तर मराठी भाषेकरता महाराष्ट्र प्रांत पण एकवटला पाहिजे. तर मराठीच्या मुद्द्यावर गैरराजकीय एखादं आंदोलन उभं राहत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे सत्ताधारी पक्षांनी विरोधकांनी एकत्र येऊन त्या मुद्द्यावर मोर्चा असो किंवा एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे असं वाटतं. मी त्या मताचा आहे की जर मराठीच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र करून एखादी बैठक लावता येत असेल, एखादा आणखी काही मोर्चा म्हणजे संविधानिक पद्धतीनं, तर आम्ही सगळे सहभागी होणं ते महाराष्ट्राची इच्छाच आहे. जर गुजराती भाषेकरता सर्व गुजरात प्रांत एकत्र येऊ शकतो, तर मराठी भाषेकरता महाराष्ट्र प्रांत पण एकवटला पाहिजे.